नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की शार्दूल आता घरच्या सगळ्यांनाच म्हणजे जयश्रीला, माधवला सांगत असतो की मला माफ करा, माझी खरंच खूप मोठी चूक झाली. मी वेळीच सगळ्या गोष्टी सावध राहून करायला हव्या होत्या. नाहीतर तो जमिनीचा प्रॉब्लेम सुद्धा झाला नसता. तो प्रॉब्लेम झालेला असताना मी कुठून कुठून पैसे जमा केले, माझ्याकडे नव्हते तरी सुद्धा, आणि त्याचे हप्ते मी अजूनही फेडतोय. ते असू द्या, पैशांचा काही हिशोब मी मांडत नाहीये इथे. पण तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं, तुम्हाला मी फसवलं. खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. ही आता फक्त सांगण्याची कारणं आहेत. आणि तो परत एकदा जयश्रीच्या पायाखाली बसतो आणि म्हणतो, आई, तुमच्या ह्या चौथ्या मुलाला जमलं तर माफ करा. मनातून का असे ना, मला माफ करा प्लीज. पण मला तुमच्यापासून असं दूर लोटू नका. आणि कोणीही त्याचं ऐकत नसतं. शेवटी तू जायला निघतो तेवढ्यात जयश्री म्हणते, थांब लकी, माझा अंदाज कधीच चुकणार नाही. माझी माणसांची पारख कधीच चुकणार नाही. मला माहितीये, मी तुला चौथा मुलगा मानलाय म्हटल्यानंतर तू चांगलाच असशील. आणि ती नालायक बाई वसुंधरा, तिच्यामुळेच हे सगळं काही झालंय. आता घरातून जाणार, पण तू नाही ती वसुंधरा, आणि तेही कायमची. आता हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आणि जयश्री असं का बोलते, तिच्यावरचा एवढा राग का काढते, ती हे त्यांना कळतच नसतं. वसुंधरेकडनं चूक झालेली असते, पण तरी सुद्धा ती आपली सून आहे असं माधवचं म्हणणं असतं. इकडे वसुंधरा आकाशला घेऊन हॉस्पिटलमध्ये येत असते आणि ती आता खूप थकलेली असते आणि तिला चक्कर येऊन ती खाली पडलेली असते. तेवढ्यात हॉस्पिटलमधील सगळे वॉर्ड बॉय वगैरे सगळे येतात आणि आकाशला आतमध्ये घेऊन जातात. वसुंधरेला सुद्धा ऍडमिट करण्यासाठी घेऊन जातात आणि आकाशवर आता ट्रीटमेंट सुरू करण्यात येत असते. इकडे माधव आणि सगळेच जण काळजीत पडलेले असतात की अजूनही वसुंधरा आणि आकाश कुठे बेपत्ता आले का नाही. आणि जयश्री म्हणते, त्या बनीला विचारा, आपल्या आकाशला कुठे टाकून आलाय तो, हे त्यालाच माहिती असेल. तेवढ्यात आता त्याला म्हणते, आपण एक काम करायचं का, आकाश दादाच्या फोनचं लोकेशन ट्रॅक करूया, त्यामुळे ते पैसे सापडतील ना. सगळेजण तिच्याकडे बघतात, परिस्थिती काय, आणि हिला पैशांची पडलेली आहे. त्यावरती म्हणते, म्हणजे आपल्याला ते पैसे सुद्धा मिळतीलच ना, आणि आकाश दादाचा पत्ता पण लागेल. इकडे आता सगळेजण काळजीत पडलेले असतात की आकाशला कुठे शोधायचं, काय करायचं, कुणाचाही फोन लागत नसतो. माधव म्हणतो, वसुंधरेला फोन लावा. तेवढे जयश्री म्हणते, तिला फोन करायची काय गरज आहे. आता अखिल म्हणतो, आई तू शांत हो ना, आकाश दादाचा पत्ता कुठे आहे ते कळायला हवं, म्हणूनच तिला फोन लावायचा आहे असं म्हणतोय ना आम्ही. तेव्हा जयश्री म्हणते, काय करायचं ते करा, पण माझा आकाश कुठे आहे आणि सुखरूप असला पाहिजे, एवढंच मला माहितीये. आता माधवला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि त्यांना सांगण्यात येतं की आकाश आणि वसुंधरा ऍडमिट आहे ते. माधवला खूप कसं तरी व्हायला लागतं आणि सगळेजण काळजीत पडतात की दोघांना ऍडमिट केलंय म्हटल्यावर काय झालंय नक्की, आणि सगळेजण हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी तयार झालेले असतात. इकडे आकाशवर डॉक्टर ट्रीटमेंट करत असतात. आता सगळेच जण धावत हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि आकाशची तब्येत कशी आहे हे डॉक्टरांना विचारत असतात. डॉक्टर म्हणत असतात की तब्येत आता क्रिटिकल आहे, सिरियस आहे खूप, पण तुम्ही सिनियर डॉक्टरांसोबत सगळं बोलून घ्या, ते तुम्हाला डिटेल्स देतील. आणि ते तिथून निघून जातात. तेवढ्या तिथे पोलीस आलेले असतात आणि ते सगळी चौकशी करत असतात. आणि भास्कर आणि अखिल म्हणतात, थांबा जरा साईडला येता का, आम्ही सगळं काही सांगतो तुम्हाला. आणि ते पोलिसांबरोबर बोलत असतात आणि सांगत असतात की आमचा एक मुलगा, म्हणजे आकाश त्याचा एक मुलगा आहे, सावत्र मुलगा, त्याला किडनॅप केलं होतं आणि त्यांचा फोन आला होता की पैसे घेऊन या. मग आकाश तिकडे गेला होता. पोलीस म्हणतात की पण तुम्ही पोलिसांना कळवलं का नाही. त्यावर आता अखिल आणि भास्कर म्हणतात की आम्ही खूप गोंधळून गेलो होतो, त्यांनी धमकी दिली होती की बनीच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं, आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला कळवलं नाही. आणि आकाश आता लगेच तिकडे निघाला. बनी तर घरी आला, पण तो घरी आलाच नाही. आम्हाला फोन आला की आकाशवरती हल्ला झाला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. आमची वहिनी वसुंधरा आणि आकाश दोघांनाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि म्हणून आम्ही इकडे निघून आलो. आता तेवढ्यात वसुंधराचे आईबाबा सुद्धा तिथे आलेले असतात आणि मग पोलीस विचारत असतात की तुमचा कोणावर संशय आहे का. तेवढ्यात जयश्री म्हणते, ह्या दोघांवर आहे आमचा संशय, यांनीच केलं हे सगळं काही. पोलिस म्हणतात, हे कोण आहेत. त्यावर अखिल म्हणतो, दादाचे सासू सासरे आहेत. माधव म्हणतो, जयश्री काय करतेस, काय बोलतेस तू, जरा शांत हो ना. त्यावर जयश्री म्हणते, हो, यांनीच फसवलंय आम्हाला, फसवून यांची मुलगी आमच्या घरात सून म्हणून लग्न करून आली आणि आता तिचे आई वडील, त्यांचं सगळं पितं उघड पडलं आणि म्हणूनच ते हे सगळं करत आहेत. माझ्या आकाशचे पैसे घेऊन बनीला मुद्दाम किडनॅप केल्याचं नाटक करून ते पैसे घेऊन यांना लंपास व्हायचं होतं. आणि आता आकाशवरती यांनी गोळ्या झाडल्या, त्याला गायब संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यांना तुम्ही चांगली कठोर ते कठोर शिक्षा द्या. आता सुधीर आणि सुशीला म्हणतात की वसुंधरा इथे ऍडमिट होती म्हणून आम्ही इथे आलोय, आम्ही सगळं नाही केलंय. जयश्रीताई, तुम्ही काय बोलताय. त्यावर शार्दूल म्हणतो, आई बाबा, एवढ्या खालच्या थराला जाल तुम्ही, असं वाटलं नव्हतं मला. असं वागताना तुम्हाला लाज नाही वाटली. आता सुधीर आणि सुशीला म्हणतात, तू शांत बस, काही बरोबर नकोस, कळलं का तुला.
जयश्री म्हणते, "पोलीस साहेब यांना अटक करा. काहीही केलं तरी यांना सोडू नका. आणि हो, माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं ना, तर तुम्हाला स्वतः मी फासावर लटकवेन. तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा. माझ्या आकाशवर एवढा मोठा प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि मी शांत बसणार नाहीये. तुम्हीच हे सगळं काही केलेलं आहे." आणि ती खूप मोठा तमाशा क्रिएट करत असते. पोलिस जयश्रीला म्हणतात, "मॅडम तुम्ही शांत व्हा. आम्हाला यांच्याशी बोलायचंय." आणि सुधीर आणि सुशीलाला ते बाजूला घेऊन जातात. इकडे तनया तिच्या आईला म्हणजेच विशाखाला फोन लावते. विशाखा म्हणते, "बोल बच्चा, तुझ्या फोनचीच वाट बघत होते मी. मेला ना आकाश?" त्यावर आता तनया म्हणते, "नाही ना, जिवंत आहे तो अजून." विशाखा म्हणते, "कसं शक्य आहे? त्याला गोळ्या झाडायला लावल्या होत्या मी. तरी मी त्या शूटर्सला सांगत होते की डोक्यामध्ये गोळ्या झाडा." त्यावर तनया म्हणते, "नाही ना, ती वसुंधरा गेली होती त्याच्या मागे. तिनेच काहीतरी मॅनेज केलं असणार आणि त्याला इथे घेऊन आली ती आणि दोघंही आता ऍडमिट आहेत." विशाखा म्हणते, "तू मला हे आधी का नाही सांगितलं?" त्यावर तनया म्हणते, "अगं मॉम, मला काय माहिती ती तिथे पोहोचेल आणि सगळं काही व्यवस्थित करेल ते." विशाखा म्हणते, "मला जरी वेळीच कळलं असतं ना, त्या वसुंधराला तिथे पोहोचूच दिलं नसतं मी आणि आकाश आतापर्यंत मेलेला असता. त्याची डेड बॉडी तिथून सापडली असती. तू मला हे आधी सांगायला हवं होतं. चल आता फोन ठेव, मला विचार करायला हवा." आणि ती फोन ठेवते. इकडे पोलीस सुधीर आणि सुशीला यांची चौकशी करत असतात आणि म्हणत असतात, "याच्याशी तुमचा काय संबंध आहे?" त्यावर सुधीर म्हणतो की, "साहेब, आमचा काहीही संबंध नाहीये. जयश्री ताईंचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही खूप साधी माणसं आहोत हो. आम्ही असं नाही करणार." त्यावरती पोलिस म्हणतात, "ठीक आहे, पण तुम्हाला पोलिसांमध्ये चौकशी करण्यासाठी यावं लागेल. आम्ही जेव्हा बोलवू तेव्हा यायचं. आणि हो, हे शहर सोडून कुठेही जायचं नाहीये." त्यावर सुधीर आणि सुशीला हो म्हणतात. सुशीला म्हणते, "साहेब, आम्ही आता जाऊ का? आमच्या मुलीला भेटायचंय आम्हाला." त्यावर पोलीस म्हणतात, "ठीक आहे." ते आता वसुंधरेला भेटण्यासाठी रूममध्ये येतात. वसुंधराची अवस्था बघून आई तर रडायलाच लागते आणि म्हणते, "वसुंधरा, ही कशी अवस्था झाली हो तुझी? उठ ना वसुबाळा." तेवढ्यात नर्स म्हणते, "त्यांना काहीही झालेलं नाहीये. फक्त थोडा थकवा आला आहे. त्या दुसऱ्या पेशंटला ते हातगाडीवरती घेऊन आले ना म्हणून." सुधीर म्हणतो, "त्यांचा नवरा आहे हो तो." त्यावर त्या नर्स म्हणतात, "सॉरी सॉरी, आम्हाला माहिती नव्हतं." सुधीर आणि सुशीला वसुंधरेला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. वसुंधरा आकाशराव आकाशराव म्हणून बरळत असते. तिला अजूनही आकाशचीच काळजी असते. स्वतःच्या जीवाची काहीही पडलेली नसते. आकाश कसा बरा होईल, त्याच्याकडे कोण लक्ष द्यायला असेल, याची तिला काळजी वाटत असते. आणि आता तिला शुद्ध देखील आलेली असते. आता वसुंधरा आकाशला भेटायचं म्हणून हट्ट करत असते. सुधीर आणि सुशीला तिला थांबवत असतात आणि आपला 6 भाग इथेच संपतो.